नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. नेहमी तेच कोथिंबीरचे वडे खाऊन कंटाळा आला असेल, तर या कोथिंबीरपासून मी तुमच्यासोबत आज मस्त मऊ लुसलुशीत आठवडाभर टिकणारे आपण कोथिंबीरीचे पराठे कसे बनवायचे किंवा थेपले कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. हे कोथिंबीरचे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासामध्ये तुम्ही नेत असाल, तर 7 ते 8 दिवस हे कोथिंबीरचे पराठे आरामात टिकतात. तर बघू शकता किती मऊ लुसलुशीत हे कोथिंबीरचे पराठे झालेले आहेत. हे कोथिंबीरचे पराठे किंवा थेपले एकदम कमीत कमी वेळामध्ये बनले जातात. फार जास्त वेळ लागत नाही. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे कोथिंबीरीचे पराठे केले आहेत. तर तुम्ही या पराठ्याला थेपले पण म्हणू शकता. तर तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन रेसिपी जर पाहायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सध्याला मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर आलेली आहे आणि खूपच स्वस्त ही कोथिंबीर झालेली आहे. तर इथे मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्या कोथिंबीरला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि ही कोथिंबीर पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे. तर लक्षात असू दे या कोथिंबीरीमध्ये पाण्याचा अंश अजिबात नसावा. तर ह्या कोथिंबीरचा आपण देठाकडला भाग कट करून काढायचा आहे आणि आपल्याला हे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने एक हाताने मुठीत हे कोथिंबीर धरायचं आहे आणि आपल्याला बारीक कोथिंबीर चिरून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे कोथिंबीर बारीक चिरून घ्या. हे कोथिंबीर चिरत असताना आपल्याला देठाकडला थोडासा निबर भाग काढून टाकायचा आहे. कारण आपण ज्यावेळेस हे पराठे किंवा हे थेपले करत असतो, त्यावेळेस आपले हे थेपले देठाकडचा निबर भाग असल्यामुळे फाटण्याची किंवा चिरण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला देठाकडचा भाग काढूनच आपल्याला अशा पद्धतीने पानपणच आपल्याला हे कोथिंबीरचे बारीक चिरून घ्यायचं आहे. तर हे कोथिंबीर एकदम कोवळी असल्यामुळे आपल्याला कोथिंबीर शिजवत बसायची गरज लागत नाही. फक्त आपल्याला हे असं चिरून आपल्याला हे कोथिंबीरचे पराठे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एकदम बारीक हे कोथिंबीर सुटसुटीत आपली छान चिरली गेलेली आहे. तर कोथिंबीर चिरून झालेली आहे. तर लगेचच आपण पराठे बनवण्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये एक 2 वाट्या इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे गव्हाचं पीठ मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जेवढे पराठे करायचे असतील, तेवढं तुम्ही पिठाचं प्रमाण कमी अधिक करून घेऊ शकता. सोबतच आपल्याला इथे 1-2 चमचा इथे बेसनचं पीठ घालायचं आहे. जास्त हे बेसनचं पीठ घालायचं नाही. 2 वाटी गव्हाचं पीठ असेल, तर 2 चमचे बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे या पराठ्याला खमंगपणा वाढतो आणि स्वाद छान येतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. तर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. नंतर यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. याऐवजी तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पूड पण यामध्ये घालून घेऊ शकता आणि 1 चमचा इथे लसणाची पेस्ट घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे ओवा घालून घ्यायचा आहे. तर हातावरती क्रश करून हे ओवा घालायचं आहे. त्यामुळे या आपल्या पराठ्याला स्वाद अगदी छान येतो. 1 चमचा साखर घालून घ्यायचा आहे. साखर घातल्यामुळे आपली टेस्ट एकदम बॅलन्स होईल म्हणून आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायचं आहे. आणि आपण ज्यावेळेस कोथिंबीर घालून पराठे करतो ना, त्यावेळेस त्याचा कलरही बदलत नाही म्हणून साखर घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण कोथिंबीर कितीही कोरडी करून घेतली, तर या कोथिंबीरमध्ये पाण्याचा थोडाफार अंशच असतो. म्हणून आपल्याला हे कोथिंबीर या पिठामध्ये पहिल्यांदा छान चोळून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये छान कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं केल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज कळतो हे पीठ मळत असताना. म्हणून आपल्याला पहिल्यांदा या पिठामध्ये कोथिंबीर छान चोळून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये आपण थोडं करून पाणी घालून घेऊयात आणि आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळत असताना आपल्याला थोडं करूनच पाणी घालून आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी हे पीठ सैलसर केलात, तर ते पोलपाटला आणि बेलण्याला चिटकू शकते. म्हणून आपल्याला हे पीठ मळत असताना आपल्याला हे पीठ घट्टसरच मळून घ्यायचं आहे. पीठ घट्टसर मळून घेण्याचं कारण म्हणजे हे कोथिंबीर ओलसर असते आणि त्या कोथिंबीरला पाणी सुटण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला हे पीठ मळत असताना आपल्याला हे पीठ
घट्टसरच मळून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडं-थोडं करून यामध्ये पिठामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे पीठ छान मळून घेतलेलं आहे. तर या पिठाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून एक 4 ते 5 मिनिटासाठीच आपल्याला हे पीठ भिजू घालून ठेवायचं आहे. तर फार जास्त आपल्याला हे पीठ भिजू घालायची गरज लागत नाही. एक 4 ते 5 मिनिटच आपल्याला ह्या पिठाला भिजू घालून ठेवायचं आहे. तेल लावल्यामुळे आपलं हे पीठ सुकणारही नाही आणि एकदम मऊसूत हे आपलं पीठ तसंच राहतं म्हणून आपल्याला याला तेल लावून यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठीच आपल्याला हे पीठ भिजू घालून ठेवायचं आहे. तर हे पीठ जास्त वेळ भिजू घालून ठेवायचं नाही. पटकन याचे पराठे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. तर यावरचं झाकण काढून बघूया. तर बघू शकता आपलं इथे पराठे बनवण्यासाठी आपले एकदम सॉफ्ट आपलं इथे हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने छोटे-छोटे अशा पद्धतीने आपल्याला हे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर फार जास्त मोठेही करायचं नाही आणि फार जास्त बारीकही करायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हाताला थोडंसं तेल चोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सर्वच पिठाचे छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक 3 ते 4 या पिठाचे उंडे किंवा गोळे बनवून घेतलेले आहेत. तर इथे मी एक पोलपाट घेतलेला आहे आणि त्या पोलपाटावरती जे आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे, ते कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि पातळसर आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हे पराठा लाटत असताना आपल्याला जास्त कोरडं पीठ लावून घ्यायचं नाही, कारण आपण ज्यावेळेस पराठा भाजतो त्यावेळेस पराठा करपू शकतो. म्हणून आपल्याला थोडंसंच कोरडं पीठ लावून आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीचा पराठा लाटून घेतलेला आहे. तर यावरती आपल्याला थोडीशी तीळ भुरभुरायचं आहे. तर इथे मी पांढरी तीळ घालून थोडंसं लाटून घेतलेलं आहे. तीळ घातल्यामुळे आपल्या या पराठ्याला चव अगदी छान येते आणि एकदम खमंग हे पराठे लागतात. तर इकडे गॅसवरती तवा गरम करण्यास ठेवलेला आहे आणि त्या तव्याला 1 चमचाभर तेल लावून घेतलेलं आहे. कारण आपण पहिल्यांदा हे पराठा पहिला शेकत आहोत म्हणून आपल्याला चिटकण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला पहिल्यांदा तव्याला तेल लावून यावरती आपण जे बनवून घेतलेला पराठा आहे ते पराठा घालून घ्यायचा आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून छान फटाफट हे पराठा भाजून घ्यायचा आहे. तर हा पराठा भाजण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही. एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे पराठा छान भाजला जातो. तर बघू शकता इथे छान आपण मंद गॅसवर हा खरपूस, खमंग हा पराठा भाजून घेतलेला आहे. तर हे पराठा भाजत असताना फार जास्त तेलाचा वापर करू नका. जर तुम्ही प्रवासामध्ये जर हा पराठा नेत असाल, तर या पराठ्याचा उग्र वास येतो म्हणून आपल्याला पराठा भाजत असताना कमीत कमी तेलाचा वापर करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आलटी-पलटी करून दोन्ही साईडनी छान खमंग हा पराठा छान भाजून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी आणखीन एक तुम्हाला पराठा लाटून दाखवत आहे. तर फार जास्त पातळही करायचं नाही आणि फार जास्त जाडही करायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे. लाटून घेतल्यानंतर आपल्याला यावरती थोडीशी पांढरी तीळ भुरभुरायचं आहे. तीळ घालून आपल्याला लाटणीने लाटून घ्यायचं आहे. तीळ घातल्यामुळे पराठा चवीला एकदम खमंग आणि खुसखुशीत होतो म्हणून आपल्याला थोडेसे पांढरे तीळ लावून लाटून घ्यायचं आहे. तर गॅसवर तवा छान गरम आहे, तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून आपण लाटून घेतलेला पराठा आपल्याला या तव्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1 मिनिटभरामध्येच आपली पहिली साईड छान पराठ्याची भाजली गेलेली आहे. तर दुसऱ्या साईडने आपल्याला हा पराठा पलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला आलटी-पलटी करून छान खरपूस आणि खमंग आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपण छान आलटी-पलटी करून दोन्ही साईडनी खरपूस छान आपण पराठा भाजून घेतलेला आहे. तर अशा सेम पद्धतीने आपण उरलेले सगळेच पिठाचे पराठे छान लाटून आणि भाजून घेऊया. तर बघू शकता आपल्या या पराठ्याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत आपले इथे खमंग हे कोथिंबीरचे पराठे बनवून तयार झालेले आहेत. तर असे हे पराठे तुम्ही मुलांच्या सकाळी डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये जर जात असाल तुम्ही, तर हे 7 ते 8 दिवस हे कोथिंबीरचे पराठे आरामात टिकतात. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की कोथिंबीर घालून पराठे करून बघा, चवीला एकदम भारी लागतात. तर या पराठ्यासोबत तुम्ही लोणचं, चटणी किंवा
फ्रेश दही घेऊन जर खाल्ला तर चवीला एकच नंबर लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की कोथिंबीरचे पराठे करून खा. तर तुम्हाला आजची कोथिंबीरच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन-नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.